जी बोलण्याची शक्ती आहे ती शक्ती कोणाची आहे? ती शक्ती या परंपरेची, या महात्म्यांची शक्ती आहे. आपण आपल्याला फार भाग्यवान समजलं पाहिजे. लक्षात परंपरेने आलेलं गूढ नाम आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि सांगू का, हे सोनं आहे. लक्षात सोनं हा शब्द याच्या पुढे फार ज्ञानाला मोठ नसेल. ऐके देह होय सोन्याची, या नामचिंतनाने हा देह सोन्याचा, सोन्याचं म्हणजे साक्षात सोन्याचं कैवल्य कणकाची आता हेच कोणी सोनं त्या जीवाला प्राप्त होऊ शकतं. म्हणून अतिउत्तिष्ठेने आपण चिंतन करणारेच आहोत. तर तरी सुद्धा बोलून जातो इथून अतिउत्तिष्ठेने तुम्ही आणि मी चिंतन करू अशी या संतांनी आपणास बुद्धी द्यावी. हरिबुद्धी ही बुद्धी आपणास द्यावी अशी एक सदिच्छा या संत चरणावर व्यक्त करतो. बरेच वर्ष गेली, बरेच वर्षाची सेवा माझ्याकडे संयोजक मंडळी देतात. मी येतो, तुम्ही मला बोलावता, नाही बोलवलं तरी मी येणारच आहे. म्हणजे कीर्तन आहे तिथे काहीतरी सेवा करून दर्शन, आपण आलो, दर्शन घेतलं, मनोमन भाव व्यक्त केला, ते सुद्धा उत्तीर्ण होण्याचं एक मार्ग. अतिव श्रद्धेने तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकता, त्या विश्वासाला मी तडा जाणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करतो. या संतांच्या उपकाराचं पुन्हा मनपूर्वक स्मरण करतो. सर्वांविषयी आदरभाव, ऋणभाव व्यक्त करतो. तुम्ही मला हे मोठं पण दिलं कीर्तन करण्याचं, पुनश्च एकदा कोटी कोटी, कारण या रूपाने मला ही माझी वाणी संत चरणावरती समर्पित करता येते. ही एक संधी तुमच्यामुळे मला उपलब्ध होते. आणि ही संधी उपलब्ध होत असताना इथून मी जाताना वर्षभराची चार्जिंग करून जातो. म्हणून पुनश्च एकदा ऋणभाव व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम ज्ञानोदय